आयोजन आपल्यासाठी ठेवलेली ही स्पर्धा आदरणीय श्री विशाल चंद्रकांत विचार यांच्या माध्यमातून आयोजित स्पर्धा आपल्यातला हरवलेला एक मित्र आपल्याला सोडून गेलेला एक मित्र कैलासवासी मंदार हुमणे याच्या स्मरणार्थ आयोजित ही स्पर्धा 2 दिवशी चालणार हे डे नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा सीवूड्स बॉक्स चॅम्पियन्स लीग 2025 जबरदस्त आयोजन सुसज्ज असं आयोजन भगवेमय वातावरणात सुरू असलेली ही स्पर्धा स्पर्धेतील दुसरी लढत आपल्यापर्यंत येऊन ठेपली आता दुसरी स्पर्धा दुसरा सामना KB44 वर्सेस मानस सरोवर 11 संघ अथर्व वाडकर याच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय क्षेत्ररक्षण स्वीकारलाय फलंदाजासाठी निमंत्रित केलाय KB44 डॉक्टर राकेश सिंग यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ फलंदाज सज्ज झाल्यात अखिल ऑन टू द बॉलिंग मार्क पहिला चेंडू टोलवलाय पहिल्या चेंडूवरती 1 धाव फलंदाज कैफियाने एका धावने खातं खोललं आणि या सामन्याला सुरुवात करताना दिसत आहेत आणि हा चेंडू राईट ऑन मरी परफेक्टली डिलिव्हर व्हॉट अ ब्रिलियंट डिलिव्हरी दिस इज आणि पहिलं यश पहिलीच विकेट जाते पहिलं यश मिळतं मानस सरोवर संघाला आणि पहिला झटका बसतोय KB44 संघाला आपलं खाते खोलता तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतो दिलीप दर्जेदार स्पर्धा आहे स्पर्धेचे नियम देखील कडक आहेत आणि हा चौकार मिळतोय आपण स्पर्धेच्या नियमांबद्दल बोलत होतो शिस्तबद्ध खेळ रिव्ह्यूच्या बाबतीत देखील तुम्हाला सूचित करतो प्लेयर्स रिव्ह्यू नाही आहेत या स्पर्धेत फक्त एक अंपायर रिव्ह्यू असेल त्यांना अलाउड आहे एक रिव्ह्यू पंच रिव्ह्यू घेऊ शकतात प्लेयर्सला किंवा संघाला कुठलाही रिव्ह्यू नाही आहे याची देखील नोंद घ्यायची आहे पुढील चेंडू हा चेंडू देखील चांगला फटका टोलवला आहे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय मात्र चांगलं बॅकअप फक्त 1 धाव मिळते अजून एका धावने संघ धाव पुढे सरसावते धावून पोहोचलाय 12 वरती पहिलं षटक प्रगती पथावर आहे लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर आणि हा फटका टोलवला दर्जेदार आणि फटका गॅप भेदली गेले 2 क्षेत्ररक्षकांमधले आणि चौकाराने या षटकाची सांगता होते षटक संपतंय पहिल्या षटकाची सांगता झाल्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट KB44 संघ चांगली सुरुवात म्हणता येईल 16 धावा पहिल्या षटकात नवीन गोलंदाज बंटी मानस सरोवर संघाचा हा देखील एक अनुभवी गोलंदाज बंटी पहिला चेंडू व्हॉट अ ब्रिलियंट स्टार्ट अप्रतिम यथोचित मारा योग्य जागेवरती चेंडू डिलिव्हर केला लेंथ लाईन वॉज द परफेक्ट ऑन दॅट डिलिव्हरी आणि सर्वात महत्त्वपूर्ण ट्रॅजेक्टरी होती स्पिन जो होता परफेक्ट होता आणि फलंदाज चकवला आणि एष्ट्या उधळून ठेवला आणि दुसरा झटका बसतोय KB44 संघाला धावसंख्या 16 नवीन फलंदाज फरान KB44 संघ पहिल्या षटकात 16 दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती बळी बंटी याचा प्रतिम मारा भेदक तिखट चहाल मारा आणि हा चेंडू डिलिव्हर केला नो बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इट्स सिंगल कंप्लीटेड 1+1 अशा 2 धावा मिळतील चांगला फटका टोलवला होता फराने फरानची थोडीशी ताकद कमी पडतीये 1+1 अशा 2 धावा मिळतात संघाची धावसंख्या 2 ने पुढे गेल्या 18 वरती बंटी मागील चेंडू लेंथ वरती कंट्रोल नव्हता लेंथ थोडी मागे नो बॉलच्या लाईनच्या मागे आणि नो बॉल झाला होता आता मात्र चेंडू बॉडीवरती आदळतोय 1 धाव मिळतीये पंचांच्या भूमिकेत असलेले तिन्ही पंच चांगली भूमिका बजावताना दिसत आहेत पंचांचं पॅनल आहे प्रतीक बोडके सर साहिल बोडके सर अभिषेक दर्डे सर आणि गौरव भोसले सर ह्या पंचांच्या भूमिकेत दिसतील आपल्या स्पर्धेमध्ये आणि इट्स अ नो बॉल एट अनदर ब्रिलियंट शॉट जबरदस्त फटका म्हणता येईल चौकाराने मात्र चौकार +1 अशा 5 धावा मिळतील 1+4 8 अनदर पंजा ऑफ दिस इनिंग दुसरा पंजा ह्या इनिंग मधील आणि हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकल्यात यश मिळालंय मात्र चांगला कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये बघायला मिळते 1 धाव अजून ऍड होईल स्कोर बुक मध्ये धाव संख्या 25 25
आणि हा फटका जोरकस टोळवलाय. अजून एक दर्जेदार फटका, आणखी एक चौकार ह्या इनिंग मध्ये येणारा हा अजून दर्जेदार चांगला फटका. 2 गो. लास्ट 2 डिलिव्हरीज ऑफ दिस ओव्हर. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि हा चेंडू फाईन स्वीप करायचा होता फलंदाजाला, परंतु चेंडू बॅटवर तर न जाता बॅट अंगावरती आदळतो आणि एक धाव मिळते. एका धावेने पुढे सरसावतो. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30. पहिल्या षटकात 16. दुसरं षटक चालू आहे. 5 चेंडू अजूनपर्यंत डिलिव्हर केल्यात आणि धावा खर्च केल्यात. बंटी याने 14. चांगली सरासरी राखली अजूनपर्यंत. आणि अजून एक नो बॉल. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. मागील चेंडू देखील नो बॉल. 1+1 अशा 2 धावा. धावसंख्या 32. चांगल्या धावसंख्या उभारताना दिसतोय KB44 संघ. डॉक्टर राकेश सिंग सर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ सध्या तरी सुस्थितीत. अजून एक दर्जेदार फटका. अजून एक चौकार. ह्या चौकाराने धावसंख्या पुढे सरसावते. या चौकाराने धावसंख्या गेली आहे ती 36 वरती. 2 षटकांची सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. एक कॉल असेल डेकोरेटर्सचा, कोणी जर रिप्रेझेंटेटिव्ह असेल डेकोरेशन टीमचा तर समालोचन कक्षाचा आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. डेकोरेशन टीम मधला डेकोरेटर्स आयोजकांशी जरा संपर्क साधायचा आहे. नवीन गोलंदाज आलाय मानस सरोवर संघाकडून अक्षय. मागील षटक खूपच महागडं षटक म्हणता येईल. 20 धावा खर्च केल्या त्या षटकात. पहिल्या षटकात 16, दुसऱ्यात 20, 2 षटकात 36. आता हलवर प्रकारचा चेंडू. अशा प्रकारची गोलंदाजी आपण या स्तरावर नाही करू शकत. एकदम हळूवार प्रकारचा चेंडू टाकला होता आणि सहजरित्या चौकात टोलवला फरहान याने. फरहानच्या बॅटमधून निघालेला आणखी एक दर्जेदार फटका. धावसंख्या जाऊन पोहोचले 40. पहिल्या षटकात 16 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज अखिल याने. दुसऱ्या षटक घेऊन आला तर बंटी याने. त्या षटकात 20 धावा खर्च केला होता. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती चौकार. अक्षय ऑन टू द बॉलिंग मार्क टू फरहान. आणि हा चेंडू पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न आणि फक्त बॅटची कडा घेतली जाते. ठीकसा टायमिंग झाला नाही. हलवार प्रकारचा चेंडू होता. थोडा जोरकस टोळवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन ऑफ साईडला चेंडू गेला. 1 धाव मिळवली. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41. आणि हा चौकार मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 45. 45. जबरदस्त धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसतोय. एक चांगला टार्गेट सेट करताना दिसतोय KB44 संघ. डॉक्टर राकेश सिंग यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ थोडासा उत्साहात, जोशात, जल्लोषात दिसतोय, कारण धावसंख्या चांगली आहे अजूनपर्यंत त्यांची. आणि हा चेंडू आता मात्र थोडा शुटकेचा श्वास घेतला असेल गोलंदाजाने आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने म्हणजे मानसरोवर संघाने, कारण डॉट बॉल मिळतोय. आणि हा सर्कल आउट. कट टू कट फटका होता. लाईनच्या जस्ट बाहेर पडतोय आणि सर्कल आउटच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. तिसरा फलंदाज बाद होतोय. यानंतरची लढत असेल ग्रुप बी मधील पहिली मॅच असेल आणि ह्या स्पर्धेतील तिसरी मॅच सह्याद्री 11 संघ आणि समर्थ 11 संघ, दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. कर्णधारांनी देखील तयार राहायचं आहे. बिटवीन द ओव्हर्स वी विल गेट बॅक टू द टॉस. नाणेफेकीचा कॉल करणार आहोत, त्यासाठी दोन्ही संघांनी सज्ज राहायचं. सह्याद्री 11 आणि समर्थ 11. तसेच उपस्थित मान्यवर राम झेंडे सर यांचा सत्कार आणि सन्मान केला जातोय. काकांना विनंती करतोय की आलेले मान्यवर. स्कोर इज 46. धाव संख्या 46. नवीन फलंदाज पंकज. आणि हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, खूपच बाहेरचा चेंडू, हलवार प्रकारचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा व्हाईटचा इशारा होतो. एक धाव जोडली जाते. गोलंदाज श्रीकांत. धावसंख्या 47. आणि हा चेंडू टोलवला. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. थोडासा उत्साह वाढला असेल ह्या क्षेत्ररक्षणाच्या बळावरती, कारण एक बॅकफुटवर गेलेला दिसतोय मानस सरोवर संघ, कारण चांगली धावसंख्या उभारताना दिसतोय. दोन्ही
फलंदाज खास करून फरहान यांनी चांगली खेळी साकारली आपल्या संघासाठी. तो फलंदाज मात्र डगावर गेला. आता मात्र नवीन आलेला फलंदाज आणि फरहान खेळपट्टीवरती आहे. मागच्या षटकात तो फलंदाज बाद झाला होता तो आयान. चांगला खेळ साकारून तंबूच्या आश्चर्याला गेला. फरहान अजून मात्र खेळपट्टीवरती चांगला खेळ साकारताना दिसतोय. धावसंख्या 50 पार झाली आहे. 52 रन्स ऑन टू स्कोर बोर्ड. 52 धावफलकावरती लागतायत. आणि हा चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू आणि हा चौकार. सुंदर फटका पुरेपूर बॅकफुटवर गेला आणि सरळ झुळकावून दिला लेग साईडला डोलवलेला. आणखी एक दर्जेदार फटका चौकार त्याच्या माध्यमातून बघायला मिळतोय. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 56. जबरदस्त टार्गेट सेट करताना दिसतोय KB 44 संघ. आणि हा चेंडू टॅप केलाय. चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं बॅकअप. 1 धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फरहानचा आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. आणि हा चेंडू देखील चांगला फटका डोलवला मात्र क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी गोलंदाज चांगलं कलेक्शन. धावबादच्या रूपाने फरहान बाद होतोय. स्कोर आहे 4 फलंदाज बाद झाल्यानंतर 58 रन्स ऑन टू स्कोर बोर्ड. नवीन फलंदाज आणखी एक फरहान नॉन स्ट्राईक एंडला. चांगली संघाची बांधणी केली आहे. आता मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण नाहक आत्महत्या म्हणता येईल. दुसऱ्या धावचा मोह आवरता आला आणि दुसऱ्या धावच्या प्रयत्नात मोहात फलंदाज बाद होते. आणखी एक फलंदाज बाद झाला. 5 फलंदाज बाद झाले. धावसंख्या 59 59 आणि 60 धावांचा टार्गेट. जबरदस्त धावसंख्या उभारली आहे. आणि मी विनंती करतोय ग्रुप बी चा संघ आहेत सह्याद्री 11 आणि समर्थ 11 दोन्ही संघाच्या संघनायकांनी विकेटवरती प्राचारण करायचं आहे. पुढच्या सामन्याचा आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत आणि माझ्या समोर जोडले गेले तर आदरणीय झेंडे साहेब यांच्या मान्यवरांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. सह्याद्री 11 आणि समर्थ 11 कर्णधार सह्याद्री 11 संघाचा राहुल तायडे. समर्थ 11 संघाचा कर्णधार हेमंत वाकसे. दोघांना विनंती असेल आणि नाणेफेकीचा कॉल करतील मान्यवर श्री झेंडे साहेब यांच्या उपस्थितीत यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. हेमंत वाकसे कर्णधार समर्थ 11 संघ. सह्याद्री 11 संघाचे कर्णधार राहुल तायडे. नाणेफेकीचा कॉल करतायत झेंडे साहेब. तसेच या स्पर्धेचे आयोजक श्री विशाल विचार देखील टॉससाठी जोडले गेलेत आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय समर्थ 11 संघाने. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. निर्णय काय असेल? सर्वप्रथम आमची बॅटिंग आम्ही बॅटिंग घेऊ. फलंदाजी स्वीकारलाय त्याचं रिझन पीच चांगला आहे. बघू त्यांना टार्गेट देऊ. 50च्या पुढे स्कोअर करू आणि त्यांना ह्याच्यात आणू. प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. टार्गेट देखील देऊन समोरच्या संघाला प्रेशरमध्ये आणण्याचा निर्णय घेतलाय. हेमंत या स्पर्धेबद्दल आणि सिवूड्स मधील बॉक्स क्रिकेटबद्दल आपलं मत? बॉक्स क्रिकेट नावांना एकदम चांगलीच होत चाललेली आहे. विकीदादाचं खूप अभिनंदन. एवढं प्लॅटफॉर्म मुलांना उपलब्ध करून दिलं आणि नावांना टुर्नामेंट आपली बॉक्स टुर्नामेंट ही चांगलीच होत चालली आहे. आणि पूर्ण अख्ख्या सेक्टरमध्ये नाही तर मुंबई महाराष्ट्रामध्ये बघितलं तर सिवूडची ही बॉक्स टुर्नामेंट 1 नंबरच होते असं मला वाटतं. निश्चितच चांगलं मत व्यक्त केलं. तसेच आपल्यासमोर जोडले आहेत राहुल तायडे सह्याद्री 11 संघाचा कर्ण. थोडासा लाजरा आहे, बोलायला लाजतो नेहमी, पण बोलायला लागेल. राहुल, आपली स्पर्धा आहे, आयोजन आपलं आहे, आयोजक आपले आहेत आणि ही स्पर्धा ही आपलीच, म्हणून थोडं बोलावं लागेल. प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. समोर चांगला संघ आहे, काय रणनीती असेल? नक्कीच चांगलं खेळून त्यांना हरवण्याचा प्रयत्न राहील आमचा.
थोडा आवाज पाहिजे प्रेक्षकांच्या माध्यमातून देखील तसा आवाज येतोय. रणनीतीबद्दल झालं, त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार. ह्या स्पर्धेबद्दल आपलं मत? स्पर्धा चांगली आहे, चांगली ऑर्गनाईज केली आहे. ठीक आहे, थोडं लाजरं व्यक्तिमत्व आहे. राहुल तायडे देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. वेळ खूप कमी आहे, आपण सामन्याकडे वळूया. चालू लढत KB44 वर्सेस मानस सरोवर. KB44 संघाने 59 धावात 59 धावात टोल काढल्यात आणि 60 धावांचा टार्गेट समोर ठेवलाय आणि 60 धावांचा चेस करण्यासाठी मानस सरोवर संघ सज्ज आहे का? कॅन दे डू इट, कॅन दे चेस इट, हे थोड्याच वेळात सिद्ध होईल. 4 षटकात आपल्याला पुढचं चित्र दिसेल. हॅलो, सलामीचे फलंदाज श्रीकांत आणि अखिल 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज. गोलंदाजीच्या बोहळ्यावरती गोलंदाज अयान आणि नो बॉलचा इशारा आणि हा पंजारी सुरुवात होते चेसिंगला. चांगला श्रीगणेशा होतोय. 60 धावांचं मोठं टार्गेट समोर असताना पहिला चेंडू अवांतर स्वरूपात आणि जलेपेनं मग त्या अवांतर चेंडूवरती चौकार देखील मिळतोय. म्हणजे 5 धावाने धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात होते. 5 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. एकही ऑफिशियल डिलिव्हरी नाहीये. 5 धावांचा दुजोरा, जबरदस्त सुरुवात म्हणता येईल त्यांच्या संघासाठी. अजून एक नो बॉल. बॅक टू बॅक 2 बॅड डिलिव्हरीज बाय दिस बॉलर. नेम इज आयान. मानस सरोवर नशीब बळवंत आहे. चांगली सुरुवात झाली आहे. धावसंख्या 6 आणि हा रिव्हर्स स्वीप करायचा होता. प्रयत्न चांगला होता, मात्र एक्झिक्युशन बरोबर नाहीये. एक्झिक्यूट बरोबर करता आला नाही. चांगला प्रयत्न चांगला केला होता. प्रीडिटरमेंट शॉट खेळण्याचा प्रयत्न मानस, कनेक्शन मात्र करता आला नाही तिथं. मात्र एक धाव मात्र मिळतीये बायच्या स्वरूपात. एका धावने धावसंख्या पुढे सरसावली 7 वरती जाऊन पोहोचली आहे. नेक्स्ट डिलिव्हरी आयन ऑन टू द बॉलिंग मार्क टू न्यू मॅन अखिल आणि हा चेंडू राईट ऑन मनी. दिस टाइम ही डिलिव्हर्स दॅट ब्रिलियंट डिलिव्हरी राईट ऑन द स्पॉट. लेंथ लाईन वॉज द ॲक्युरेट ऑन दॅट टाइम बाय द बॉल ऑन अयान. त्याच्या माध्यमातून डिलिव्हर केलेला हा प्रतिम चेंडू आणि हा चेंडू बॅटची काढा घेतली आहे. इनसाइड आहे. यष्टीरक्षकाला चकून चेंडू गेला बिहाइंड द विकेट फॉर द 4 रन्स. आणखी एक चौकार मिळतोय. ह्या इनिंगला चांगली सुरुवात होताना दिसते, चांगली चेसिंग करताना दिसतात आता, कारण नशिबाची सुरुवात मिळाली होती आणि पुन्हा एकदा नशीब बळवंत बघायला मिळत आहे मानस सरोवर संघाचे, कारण बॅटची कडा घेतली गेली होती. बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाला चकवलं गेलं आणि तिथे उपस्थित असलेले क्षेत्ररक्षक सोनावणे यांच्या आवाक्याच्या बाहेर ते आणि हा आणखी एक चौकार मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 11. आता मात्र राईट ऑन मनी. प्रदीप मारा भेदक तिखट जहाल आणि राईट ऑन मनी. एक फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 11. यस डीजे. नवीन फलंदाज आलाय रोहन. आयान याचा पुढील चेंडू आत्ता मात्र अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. व्हॉट अ ब्रिलियंट शॉट. परफेक्टली एक्झिक्युटेड. त्या फटक्यामध्ये सर्व काही गोष्टी बरोबर होत्या. त्याने टोळवलेला तो फटका, टायमिंग बरोबर, प्लेसमेंट सगळ्यात महत्त्वाचं. 2 फलंदाजामध्ये भेदून काढलेला हा फटका. आणखी एक चौकार मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले 15. 15 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. KB44 वर्सेस मानस सरोवर आणि हा नो बॉल. धावसंख्या 16. अवांतर धावसंख्यांचा भरणा आहे या षटकामध्ये. सुरुवात अवांतरानेच केली होती या गोलंदाजाने. एकही चेंडू गणला नव्हता आणि 6 धावा बहाल केल्या होत्या. अजून एक नो बॉल टाकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 16. 60 धावांचा चेस करत असताना मानस सरोवर 15 रनची सरासरी गाठायची होती आणि पहिला षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 16 म्हणजे सरासरीचे पुढे चालल्यात ह्या षटकात. तरी जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा प्रयत्न, निश्चितच चांगला प्रयत्न आणि त्या प्रयत्नाने यश मिळतंय. नशिबाची देखील साथ मिळते. आता मात्र स्वबळावरती फटका डोळवला जातोय आणि स्वबळावरती धावा मिळवल्या जात आहेत. चौकाराने धावसंख्या पुढे सरचा होते 20 वरती. 20 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बाद होणार फलंदाज अखिल
has been gone back to the dugout. या महागडी गोलंदाजी, धावसंख्या 60चा पाठलाग करत असताना मानस सरोवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. अजूनही 3 षटकात 40 ची गरज आहे. KB44 संघ कमबॅक करेल का हे थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. लेट्स सी व्हॉट स्ट्रॅटेजी दे कॅन ब्रिंग इन दिस गेम. नवीन गोलंदाज पंकज, ह्याच्या माध्यमातून देखील तशीच सुरुवात होते. आणखी एक खराब सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून KB44 संघाच्या जशी फलंदाजीत करामत केली होती, मात्र गोलंदाजीत थोडंसं निराशाजनक कामगिरी गोलंदाजांकडून बघायला मिळते. हा चेंडू चांगला डिलिव्हर केलाय. स्वतः कर्णधार तिथे उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावावरती सीमित ठेवलं गेलंय दोन्ही फलंदाजाला. 1 धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली 22 वरती. डबल 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं ओव्हर प्रगतीपथावर आता मात्र खराब 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 गोलंदाजीचं प्रदर्शन. नो बॉल. दुसरा खराब चेंडू ह्या षटकातील आणि ह्या इनिंग मधील जवळजवळ 5वा चेंडू खराब फेकलाय. अजून एक नो बॉल म्हणजे 6वा खराब चेंडू ह्या इनिंग मधील. म्हणजे जवळजवळ 6 चेंडू एक्स्ट्रा टाकलेत अजूनपर्यंत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. या धावा खूप महागात पडतील, ह्या चुका खूप महागात पडतील, कारण धावसंख्या खूप चांगली उभारली आहे KB44 संघाच्या फलंदाजांनी. पण गोलंदाजी मात्र त्यांच्या मेहनतीवरती पाणी फेडताना दिसतंय. तिथं कुठेतरी ह्या चुका थांबवाव्या लागतील. ह्या चुकांवरती नियंत्रण ठेवावं लागेल. अजून एक अवंतर चेंडू. एड अनदर वाईड ऑफ दिस इनिंग. 7वा खराब चेंडू ह्या इनिंग मधील गोलंदाजाच्या माध्यमातून. हा चेंडू आता पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होता, मात्र फलंदाजाला गॅप भेटता आली नाहीये. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या 27-27. आणि हा फटका जातोय सर्कल आउट. त्यांना लेग साईडला टोलवायचा आहे. तर रोहन याला थोडस नियंत्रण हरवलं ग्रिपवरती. बॅटची कडा घेतली आणि टॉप एज लागून चेंडू आउट ऑफ द सर्कल गेला आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय रोहनच्या रूपाने. सत्तावीस 27. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू टाकून झालेत. 3 ऑफिशियल डिलिव्हरी हॅज बीन काउंटेड इन दिस ओव्हर. 15 चेंडू आणि 33 धावांची गरज. स्टील रिचेबल. आणि हा चेंडू आता मात्र डाव्या हाताच्या फलंदाजाला चांगला डिलिव्हर केलाय. थोडासा उत्साह देणारा, थोडासा सुटकेचा श्वास घेणारा हा चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून डिलिव्हर झालाय. आणि हा आता मात्र तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. चांगला वेकँट क्षेत्ररक्षक जागी फटका टोलवलाय. नवीन फलंदाज अक्षयच्या माध्यमातून आलेला हा चौकार, महत्वपूर्ण चौकार, कारण 2 चेंडू निर्धाव आले होते. पहिला चेंडू एक विकेट आली होती, त्याच्यानंतरचा आलेला डॉट बॉल, त्यानंतर आलेला हा चौकार. थोडासा आता मात्र पुन्हा एकदा मानस सरोवर संघ ह्या मॅच मध्ये कमबॅक करताना दिसतोय. आणि हा चेंडू फ्लिक केला. आता अजून एक दर्जेदार फटका. बॅक टू बॅक 2 फोर्स बाय नवीन आलेला फलंदाज अक्षय. 2 षटकांची सांगता होतीये, समाप्ती होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचले 35. म्हणजे आता गणिती समीकरण आहे 12 चेंडू आणि 25 धावा. स्टील 25 रन्स नीडेड विथ इन 12 डिलिव्हरीज. डीजे राम, डीजे टकोबा सर्व्हिस यांच्या माध्यमातून आपल्या सुरुवातीवर संगीत ऐकायला मिळतोय. सामना चुरशीचा होत चाललाय. 60 धावांचं टार्गेट समोर ठेवलं होतं, पण निश्चितच चांगला फाईट बॅक देताना दिसतोय मानस सरोवर संघ.
दोन्ही तुल्यबळ संघामध्ये चालू असलेली लढत. आता मात्र उर्वरित चेंडू शेष शिल्लक आहे 12 आणि गणिते समीकरणमध्ये 12ला 25 असं कॅल्क्युलेशन. आणि ह्या 25 धावा जर डिफेंड करायचे असतील तर अशा प्रकारची गोलंदाजी थोडी टाळावी लागेल. माझे पहिल्या 2 षटकात झाली ती. नवीन गोलंदाज आलाय. आणि हा फटका जोरकस टोलवला होता मात्र फॉलो थ्रूला तिथं फलंदाजाला चेंडू आदळतोय. एका धावेने या षटकाला सुरुवात होते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36 वरती जाऊन पोहोचली आहे. 11-24. नवीन गोलंदाज चांगली सुरुवात केली आहे. राजे याने एकाच धावेने मात्र आता सुरुवात करतोय. 1 धाव खर्च केली आहे. अच्छा समोर फलंदाज आता डावखुऱ्या त्याचा फलंदाजाला चेंडू लेग कट म्हणजे का ऑफ स्पिन झाला डावखुऱ्या त्याचा फलंदाजासाठी आणि बाहेर निघतोय. आउटसाइड द लेग स्टंप पंचाने वाईट घोषित केला. चेंडू चांगला वळवतो मात्र दिशा थोडीशी आणि लाईन थोडीशी चुकतीये. गोलंदाज आणि हा चेंडू नो बॉल. बॅक टू बॅक 2 खराब चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38. अजून एक नो बॉल आणि अजून एक दर्जेदार फटका. या षटकातील 3रा नो खराब चेंडू आणि या चेंडूवरती मात्र आता चौकार देखील मिळतोय. डावखुऱ्या त्याचा फलंदाज अक्षय याने टोलवलेला हा चौकार चांगला फटका दर्जेदार फटका ऑफ साइडला टोलवलेला एक अप्रतिम चौकार आणि मॅच मध्ये शिरकाव करून देणारा हा चौकार. खराब गोलंदाजी प्रदर्शन. जेवढी मेहनत फलंदाजाने केली होती त्यावरती पाणी फेडताना दिसतात गोलंदाज. आणि हा नो बॉल वेगळा नो बॉल असेल. रूल इज पंचांनी नो बॉल दिला. रूल का आहे जर गोलंदाजाचा हात जर विकेटवर लागतो ना तरी देखील नो डिलिव्हर केला जाईल. धावसंख्या 44. आणि हा फटका टोलवला. आता मात्र तिथे लहान क्षेत्ररक्षक आहे त्याच्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी. फक्त 1 धाव. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. धावसंख्या 45. 45 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. स्टील 15 रन्स निडेड. आणि हा चेंडू चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. आता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु एस्टनचा वेध घेता आला आणि एसटी रक्षका आयान याला चांगलं एसटी रक्षण केलं. निश्चितच डायरेक्ट हिट झाला असतं तर अक्षय यासारख्या डावखुऱ्यात फलंदाज बाद झाला असता आणि महत्त्वपूर्ण विकेट मिळाली असती परंतु तसं घडत नाहीये मैदानात आणि 1 धाव मिळतीये मानव सरोवर संघाला. आणि हा चौकाराच्या दिशेने डोलवलं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47. अजूनही 13 धावांची गरज असेल. हा चेंडू चांगला डिलिव्हर केलाय आणि आत्ता मात्र फलंदाज बाद होतोय. थोडासा आता मात्र ह्या षटकात 3 चेंडू जे मागील चेंडू डिलिव्हर केले ते चांगले चेंडू डिलिव्हर केले गेलेत. चला या मागच्या 3 चेंडूंवरती मात्र थोडासा कथा मात्र KB44 संघ कमबॅक करताना दिसतोय कारण आता गणिती समीकरण थोडंसं बदलत चाललंय. 7 ला 13 असं गणिती समीकरण. द मोस्ट इम्पॉर्टंट बॉल ऑफ दिस ओव्हर. शेवटच्या षटकात किती धावा ठेवेल हा गोलंदाज ह्या चेंडूवरती स्पष्ट होईल. आणि हा चेंडू रिव्हर्स स्वीप केलाय आणि हा चौकार. आणि या चौकाराला दाद देत असताना त्याचे सहकारी खेळाडू नवीन आलेला फलंदाज याने चौकाराने खातं खोललंय. अथर्व स्वतः कर्णधार खेळपट्टीवरती सरसेनापती ऑफ द टीम. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आहे 51. आता उर्वरित 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असेल. 6 ला 9 असं गणिती समीकरण. स्टील 9 रन्स. काहीही होऊ शकतं. 1-2 चांगले विकेट्स 1-2 चांगले डॉट बॉल्स. KB44 संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये पुनरागमन करेल किंवा एखादा चांगला फटका चांगला चौकार. फलंदाजी करणारा संघ म्हणजे मानस सरोवर संघ या सामन्यात पुढे विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसेल. 6 ला 9 शेवटचं षटक. आणि हा 1+1
2 धावा. खराब खराब गोलंदाजी KB 44 संघाच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि 7 धावा. अथर्व वाडकर कर्णधार स्ट्राईक एंडला आणि हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा वाईटचा इशारा. अजून एक खराब चेंडू. रोनक या इनिंग मध्ये वाईट बॉल आणि अवंतर बॉल्स किती आहेत आणि हा चौकार. दोन धावा शेष शिल्लक बाकी आहेत. आणि हा विजयाचा चौकार. मानस सरोवर संघ विजय प्रस्थापित करतोय. आणि ह्या इनिंगचं विश्लेषण जर सांगायचं झालं ना मित्रांनो, तर ह्या इनिंग मध्ये जवळजवळ 13 चेंडू अवांतर फेकले गेलेत. आपण समजू शकता